नागपुरात एमडी विक्री करणाऱ्या 3 संशयित आरोपींवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। रेशोनगर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 28.69 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण 3,18,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 16 ऑगस्ट रोजी रात्री 2 ते 2:30च्या सुमारास रेशोनगर परिसरात बीट मार्शल पेट्रोलिंग करीत होते। यावेळी 3 संशयित आरोपी एमडी विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार झडती घेतली। या कारवाईत संशयितांकडून तब्बल 28.69 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी ऋतिक हेमदास कुपवंशी, पियुष उमेश वाघ आणि देवांग विजय सोनवणे या तिघांना अटक केली आहे। या तिघांकडे एमडी कुठून आली तसेच ही अंमली पदार्थांची खेप कोणाला विकली जाणार होती याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। एमडीच्या या प्रकरणात पोलिसांकडून फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक्सचा तपास सुरू असून या माध्यमातून अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीतील इतर व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। संपूर्ण कारवाई दरम्यान आरोपींचे मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण 3,18,450 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डीबी पथक आणि संबंधित बीट मार्शल यांनी संयुक्तरित्या केली आहे। दिनांक 16/8/2026 रोजी रात्रीच्या दरम्यान 2 ते 2:30 दरम्यान यशवंतनगर येथील बीट मार्शल हे ऑटोमॅटिक चौकात पेट्रोलिंग करत होत होते। त्यावेळी त्यांना एक संशयित 3 आरोपी एमडी विकत आहे अशी गुप्त माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने एनडीपीएस कायद्याच्या अनुषंगाने झडती घेतली असता त्यांच्याकडून 28.69 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली आहे। सदर कारवाईमध्ये एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ऋतिक हेमदास कुपवंशी, पियुष उमेश वाघ, देवांग विजय सोनारे आणि यांनी तिन्ही आरोपींनी एमडी कडून प्राप्त केली होती आणि ते कोणाला विकत आहे या अनुषंगाने फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा आम्ही तपास करत आहे। सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील सर, त्यासोबत जॉईंट सीबी सर आणि आमचे साऊथ डिव्हिजन वसंत परदेश सर आणि आमच्या झोनचे डीसीपी नित्यानंद झा सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतनगर येथील पोलीस निरीक्षक युनिस शेख, त्यासोबतच डीबी पथकातील राहुल बोंद्रे आणि संबंधित बीट मार्शल यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। पूर्ण कारवाई दरम्यान आरोपींचे मोबाईल, त्यासोबतच ज्या गाडीतून त्यांनी एमडी विकत होते असं सर्व मिळून 3,18,450 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।